मुलांनो, आज आपण इयत्ता 12वीची शेवटची कविता 2.8 पाहणार आहे. या कवितेचं नाव आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, छोटी शहरं आणि नद्या. ममंग दाई नावाची कवयित्री, तुम्हाला ती ऑल इंडिया रेडिओवर तुम्ही तिचा आवाज ऐकला असेल मुलाखत घेत असताना, दूरदर्शनवर सुद्धा बातम्या सांगत असताना तुम्ही या कवयित्रीला बघितलं असेल. ही इटानगर अरुणाचल प्रदेश इथं राहणारी कवयित्री आहे. ही कवयित्री आहे, पत्रकार आहे, लेखक आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे म्हणा. आणि अरुणाचल प्रदेश जो आहे तो आपल्याकडं नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडचा भाग, की जो दुर्लक्षित भाग आहे, की ज्या भागामध्ये अजूनही आता थोड्या कमी आहेत पण राजकीय हत्या झालेली आहेत. बंडखोर गट आणि सरकार यांच्यामध्ये तिथं सतत लढाया झालेल्या आहेत. आणि मग अशा भागामध्ये असणारी कवयित्री तिनं या कवितेमध्ये त्या असणाऱ्या भागातलं दुःख मांडायचा प्रयत्न केलाय. आता ही जी कविता आहे त्यामध्ये नेमकं काय बघा. द पोयम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, ही जी स्मॉल टाउन्स आणि रिव्हर्स नावाची जी कविता आहे इज टेकन फ्रॉम द कलेक्शन. ही कलेक्शन मधनं घेतलेली आहे. कविता संग्रह म्हणजे कलेक्शन, कलेक्शन ऑफ द पोएम्स म्हटले. हा जो कवितेचा संग्रह आहे त्यातून ही कविता घेतलेली आहे. आणि मग कविता संग्रहाचं नाव काय आहे? द रिव्हर पोएम्स. रिव्हर पोएम हे संग्रहाचं नाव आहे आणि त्यातून घेतलेली ही स्मॉल टाउन्स आणि रिव्हर्स ही कविता आहे. पब्लिश्ड इन 2004, 2004 साली ही पब्लिश झालेली आहे, प्रकाशित झालेली आहे. द पोएम डिस्क्राइब्स अ लँडस्केप. या कवितेमध्ये सृष्टी सौंदर्य दाखवले, लँडस्केप दाखवले म्हणजे, अँड नेचर आणि निसर्ग दाखवलेला आहे. वेअर रिव्हर इज अ डॉमिनंट फेनॉमिनॉन. आणि इथं नदी जी आहे ही डॉमिनंट फेनॉमिनॉन आहे. नदी हीच प्रभावी घटक आहे. थ्रू द कन्सेप्ट, तिनं काही कन्सेप्ट मांडलेले आहेत, काही संकल्पना मांडलेल्या आहेत इथं. आणि या संकल्पनेद्वारे, कुठली संकल्पना आहे? रिव्हर हॅज अ सोल. नदीला मन असतं, नदीला आत्मा आहे, सोल आत्मा. अँड रिव्हर नोज, आणि नदीला माहित असतं इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, पाण्याचं अमरत्व, पाणी नाश पावत नाही हे नदीला माहित असतं. अशा प्रकारच्या दोन कन्सेप्ट या कवितेमध्ये मांडलेले आहेत. द पोएट मेक्स अस अवेअर. कवयित्री आपणाला अवेअर करून देते, जाणीव करून देते ऑफ द लाईव्हली नेचर. अतिशय जिवंत असणार, लाईव्ह असणारा जो नेचर आहे त्याची जाणीव करून देते. कुठं? अराउंड हर होम टाउन, त्या इटानगर मध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये. निसर्ग कसा सजीव आहे याची जाणीव इथं आपल्याला या कवितेमध्ये होते. तिचं जे ऍक्च्युली गाव आहे ते पसीघाट किंवा पासीघाट म्हणा, हे तिचं गाव आहे. आणि तिथलं सौंदर्य ह्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. द इटर्निटी ऑफ द नॅचरल एलिमेंट्स. आणि नॅचरल एलिमेंट आहे त्याची इटर्निटी, त्याचं अमरत्व, त्याचं शाश्वतपणा इथं मांडलेलं आहे. सी फाइंड्स दॅट, कवयित्रीला असंही आढळतंय, इव्हन लाईफ अँड डेथ, जीवन असो किंवा मृत्यू असो, आर ट्रान्सियंट, हे क्षणिक आहेत. जीवन ही क्षणिक आहे आणि मृत्यू ही क्षणिक आहे, असं इथं मत मांडलंय. द पोएम इज बेस्ड, ही कविता बेस्ड आहे, आधारित आहे ऑन द बिलीफ ऑफ ट्रायबल पीपल. बिलीफ म्हणजे श्रद्धा. ट्रायबल पीपल, आदिवासी जी लोक आहेत, त्या आदिवासी लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत त्याही इथं मांडलेले. फ्रॉम नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट कडे ती लोक आहेत, ईशान्य भारतामध्ये असणाऱ्या आदिवासी लोकांच्या ज्या बिलीफ्स आहेत त्या इथं मांडलेल्या आहेत. दॅट द सोल्स ऑफ द बिलव्हड वन्स, जो आत्मा आहे, सोल आहे कुणाचा? आपले प्रियजन, बिलव्हड वन्स, आपल्या प्रियजनांचा जो आत्मा आहे, ऑलवेज कंटिन्यू टू ड्वेल, तो सतत ड्वेल करतो, वस्ती करतो. कुठं? इन द नॅचरल एलिमेंट्स, जे नैसर्गिक घटक आहेत,
नदी, झाडं, पर्वत, डोंगर, रांगा हे जे नैसर्गिक एलिमेंट्स आहेत यामध्ये माणसाचा आत्मा राहतो. अशा प्रकारे इथं ही श्रद्धा आहे आदिवासींची, त्याचाही इथं उल्लेख आहे. सो सी रिमेंबर्स, आणि म्हणून कवयित्रीला असं रिमेंबर होतंय, आठवतंय डेथ, मृत्यू आठवतोय. when she sees the towns, जेव्हा ती टाउन्स पाहते, शहरं पाहते, तेव्हा तिला मृत्यू आठवतोय, मृत्यूची जाणीव होते. कारण नैसर्गिक घटक लोप पावलेत शहरांमध्ये, आणि मग तिला भीती वाटते की नैसर्गिक घटकामध्ये जर आमच्या लोकांचा आत्मा असेल आणि हे जर नष्ट पावत असतील तर मग लोकांचा आत्मा कुठं राहणार. टाउन्स सिम्प्लाइज ती सूचित करते. काय सूचित करते? द टाउन्स हॅव प्रॉस्पर्ड, शहरं भरभराटीला आलेली आहेत, शहरं प्रॉस्पर झालेत, समृद्ध झालेत. नेचर हॅज बीन डिस्ट्रॉइड, पण नेचर मात्र डिस्ट्रॉय झालाय, निसर्गाचा मात्र विनाश झालाय, निसर्ग नाश व्हायला लागलाय, ऱ्हास व्हायला लागलाय. द पोएट हॅज एक्सप्रेस, इथं कवयित्रीनं एक्सप्रेस केले एन्झायटी, चिंता. कवीने इथं चिंता व्यक्त केलेली आहे ऍट द डेव्हलपमेंट्स इन द स्मॉल टाउन्स, छोट्या छोट्या शहरांमध्ये जो विकास व्हायला लागलेला आहे, या विकासामुळं जो ऱ्हास होतोय निसर्गाचा, त्याविषयी कवयित्रीनं इथं चिंता व्यक्त केलेली आहे. आता प्रत्यक्ष कवितेत काय आहे बघा. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, छोटी शहरं आणि नद्या. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. पहिल्याच ओळीत कवयित्री म्हणते ही जी छोटी छोटी शहरं आहेत ऑलवेज रिमाइंड मी, हे नेहमी मला आठवण करून देत आहेत ऑफ डेथ, मृत्यूची आठवण करून देत आहेत. कारण आदिवासींची भावना आहे की माणसाचा मृत्यू झाला की त्याचा आत्मा निसर्गातल्या घटकात राहतो. शहरामध्ये नैसर्गिक घटक नाश व्हायला लागलेले आहेत, आणि मग जेव्हा कवयित्री टाउन मध्ये जाते तेव्हा तिला नेहमीच लक्षात येते ते म्हणजे तिचा मृत्यू. माय होम टाउन, ती म्हणते माझं जे होम टाउन होतं, माझं जे माहेर होतं, माझं जे गाव होतं, लाईज कामली, ते अत्यंत शांत वसलेलं होतं. मिड्स द ट्रीज, झाडांच्या मध्ये, मिड्स मध्ये, जंगलांच्या मध्ये माझं शांत गाव होतं. इट इज ऑलवेज द सेम, ते नेहमीच तसं असायचं, काही बदलायच नाही तिथं. ऑलवेज द सेम, कसला विकास नाही, काही नाही, ते आहे तसं आहे. इन समर और विंटर, समर असो, उन्हाळा असो, और विंटर, हिवाळा असो, गाव सेमच. विथ द डस्ट फ्लाइंग, केवळ धूळ, डस्ट फ्लाय व्हायची, केवळ धूळ उडायची. अँड द विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज, वारा फक्त हॉलिंग करायचा, वारा फक्त केकाटायचा, आवाज करायचा. डाऊन द गॉर्ज, गॉर्ज मध्ये, घाटामध्ये, खिंडीमध्ये किंवा दरीत म्हणा, त्या दरीमध्ये वारा फक्त घुंगावायचा, त्या वाऱ्याचा आवाज, उडणारी धूळ, शांत गाव, आसपास असणारी सगळी झाडं. अशा प्रकारे माझं गाव होतं. शहरात आलो की मला मृत्यूच आठवतोय. पुढच्या स्टाजामध्ये कवयित्री म्हणते जस्ट द अदर डे समवन डाईड, अगदी अधूनमधून सततच, जस्ट द अदर डे समवन डाईड, कोणतरी मरायचं. मी मागायचं आहे ना तुम्हाला, आपलं केंद्र शासन, भारत सरकार आणि तिथं असणारे बंडखोर यांच्यामध्ये तिथं सतत लढाई असते. त्यामुळे त्या लढाईमध्ये कोण ना कोणतरी मरायचं. ती म्हणते इन द ड्रेडफुल सायलेन्स वी वेप्ट, आम्ही रडायचो. अत्यंत भयावह अशा, ड्रेडफुल अशा शांततेमध्ये, शांतता होती पण भयंकर गंभीर असणारी ही शांतता, भयंकर शांतता, आणि त्या शांततेमध्ये आम्ही रडायचो, आम्ही सगळीच लोक रडायचो. लुकिंग ऍट, आणि आम्ही पाहायचो द सॅड रीद, त्या दुःखी असणाऱ्या हाराकडे. आता हार कधी दुःखी असत नाही, फुलांचा हार, रीद म्हणजे हार कधी दुःखी नाही. दुःखी यांची म्हण आहे. त्या ठिकाणी ट्रान्सफर्ड इपिथेट नावाचा अलंकार झालाय. त्या ठिकाणी दुःखी म्हण आहे, आणि दुःखी मनांनी ते रडायचे. ऑफ ट्यूबरोजेस म्हटले, रीद ऑफ ट्यूबरोजेस. ट्यूबरोजेसचा हा जो हार आहे, त्या हाराकडे बघून आम्ही रडायचो. त्या
मृत्यू झालेल्या माणसाच्या पार्थिव शरीरावर तो हार अर्पण केलेला असायचा आणि त्या हाराकडे आम्ही पाहायचो आणि आम्ही रडायचो. लाईफ अँड डेथ, लाईफ अँड डेथ, जीवन आणि मृत्यू, मृत्यू आणि जीवन, जीवन आणि मृत्यू. ओनली द रिच्युअल्स आर परमनंट. म्हणजेच जीवन आणि मृत्यू हे नेहमीच तिथं होत राहायचं. ओनली द रिच्युअल्स आर परमनंट. केवळ आमच्या ज्या रिच्युअल्स होत्या, ज्या आमच्या श्रद्धा होत्या, ज्या आमच्या रूढी होत्या, आमच्या ज्या परंपरा होत्या, तेवढ्याच फक्त परमनंट होत्या, तेवढ्याच फक्त कायम होत्या. नाहीतर मरण वगैरे रोजच होत. द रिव्हर हॅज अ सोल. नदीला सोल असतो, आत्मा असतो. नदीला पण मन असतं. इन द समर, उन्हाळ्यामध्ये इट कट्स. उन्हाळ्यामध्ये नदी अक्षरशः कट थ्रू करते, कापतच जाते. द लँड, जमीन कापत कापत उन्हाळ्यात नदी जात असते. आता त्या भागात उन्हाळ्यात नद्या वाहतात, उन्हाळ्यातच जास्त वाहतात. आणि मग उन्हाळ्यात नदी जमीन कापत कापत जाते. लाईक अ टोरेंट ऑफ ग्रीफ. जणू काय दुःखाचा आवेश आहे तिच्यात. टोरेंट ऑफ ग्रीफ. टोरेंट म्हणजे प्रवाह, ग्रीफ म्हणजे दुःख, दुःखाचा प्रवाह आहे तिच्याकडे. ते सुखानं वाहते असं वाटत नाही. अतिशय दुःखी अंतःकरणानं हा प्रवास तिचा दुःखी आहे असं वाटतंय. समटाइम्स, काही वेळेस, समटाइम्स आय थिंक, काही वेळेस तर मला असं वाटतंय, आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ. काही वेळेस मला असं वाटतंय की ती होल्ड करते, ती पकडते, तिचा ब्रीथ पकडते, आपला श्वास रोखते, तिचा जीव गुदमरतोय असं मला वाटतंय. श्वास रोखून ती निघालेली असं वाटतंय. सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स. जणू काय वाटतंय की श्वास गुदमरून ती सिकिंग करते, ती शोधायला लागलेली आहे. काय शोधते? लँड ऑफ फिश अँड स्टार्स. माशांची असणारी जमीन कुठं आहे का? कारण या दूषित पाण्यामुळं जीवजंतू जे आहेत तिच्यामध्ये आनंदात राहणारे त्याचा नाश झालाय. त्या फिशेसचा ती शोध घेते आणि स्टार्स आणि त्या ताऱ्यांचा ती शोध घेते. आता तिचं पाणी गढूळ झालं. संध्याकाळी तिथं स्टार्सचं प्रतिबिंब आहे. त्या स्वच्छतेचा, त्या शुद्धतेचा शोध घेण्यासाठी अक्षरशः ती जीव मुठीत धरून गुदमरून भूमीचा छेद करत निघालेली आहे असं मला काही वेळेस वाटतं. द रिव्हर हॅज अ सोल. नदीला आत्मा आहे. इट नोज. अहो तिला माहित आहे. इट नोज. स्ट्रेचिंग पास द टाउन. जेव्हा ती स्ट्रेच पसरलेली असते, पास द टाउन, आणि टाउन पास करत करत पुढे जाते. शहर ओल्डत ओल्डत जेव्हा ती पुढे जाते, इट नोज. तिला माहित आहे नदीला, फ्रॉम फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन. रेनच्या पहिल्या ड्रॉप पासून, पावसाच्या पहिल्या थेंबापासून, टू ड्राय अर्थ, अगदी वाळवंटापर्यंत, कोरड्या जमिनीपर्यंत तिला माहित आहे. सगळ्या गोष्टी माहित आहेत. म्हणजेच जन्मापासून मृत्यूपर्यंत तिला सगळं माहित आहे नदीला. तिलाही मन आहे, तिलाही आत्मा आहे. अँड मिस्ट, आणि तिला धुकं पण माहित आहे, दव पण माहित आहे. ऑन द माउंटेन टॉप्स. माउंटेनच्या टॉपला असणारं, पर्वताच्या शिखरावर असणारे जे दवबिंदू आहेत, जे धुकं आहे, तेही तिला माहित आहे. द रिव्हर नोज. नदीला माहित आहे द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. पाणी अमर आहे, इमॉर्टल आहे, शाश्वत आहे. आणि तिची शाश्वतता पाण्याची, त्या पाण्याचं अमरत्व तिला माहित आहे. अ सिरीन ऑफ हॅपी पिक्चर्स मेक्स द डेज ऑफ चाइल्डहुड. कवयित्री म्हणते, माझे जे चाइल्डहुड डेज होते, ते चाइल्डहुड डेज मार्क्स. माझे बालपणीचे दिवस जे आहेत ते काय दाखवतात? अ स्क्रीन ऑफ हॅपी पिक्चर्स. अतिशय स्क्रीन, अतिशय पवित्र स्क्रीन म्हणजे हॅपी पिक्चर्स. अत्यंत पवित्र आनंदी जी चित्र होती, निसर्गाची जी चित्र होती माझ्या आसपास, ते माझं बालपण दर्शवत आहेत. म्हणजे माझ्या बालपणी इतकं सौंदर्य होतं. स्मॉल टाउन्स ग्रो. पण छोटी छोटी शहरं वाढायला लागलेली आहेत आता. विथ अँझायटी. छोटी शहरं अँझायटी वाढवत आहेत. छोटी छोटी शहरं माझ्या चिंतेमध्ये भर घालतायत फॉर द फ्युचर. फ्युचरची मला भीती वाटायला लागलेली आहे. मी मेल्यानंतर माझा आत्मा निसर्गात परत जिवंत राहण्यासाठी, शाश्वत राहण्यासाठी नैसर्गिक घटक राहतायत की नाही, भीती आहे मला, चिंता आहे. द डेड आर प्लेस्ड. आमच्या आदिवासी लोकांच्या मध्ये जे डेड आहेत, जे मृत पावतात, आर प्लेस्ड, त्यांना ठेवलं जातं, प्लेस केलं जातं पॉइंटिंग वेस्ट.
त्याला त्याचं डोकं वेस्ट कडे करून त्याचं डोकं पश्चिमेच्या दिशेने करून ठेवलं जातं. का? when the soul rises, जेव्हा तो आत्मा उठेल, soul rise will, it will walk, तो आत्मा चालत गेला पाहिजे into the golden east. उठला की त्याला पूर्व दिशा दिसली पाहिजे आणि तो आत्मा पूर्वेकडे गोल्डन ईस्ट जी आहे, झगागणारी सोनेरी जी पूर्व दिशा आहे, तिकडे तो आत्मा जावा into the house of the sun. तिकडे सूर्याचं घर आहे पूर्वेकडे, त्या पूर्वेकडे आत्मा जावा म्हणून त्या प्रेताचं मृत माणसाचं डोकं हे पश्चिमेकडे करून ठेवलं जातं. हे एक आदिवासी प्रथा इथं सांगितलेली आहे. इन द कूल बांबू, थंड शांत अशा असणाऱ्या बांबूच्या त्या वनामध्ये रिस्टोर्ड इन सनलाइट, सनलाइट रिस्टोर केलाय. सूर्यप्रकाश तिथं पुनर्गठित होतोय. सूर्यप्रकाश तिथं अक्षरशः साठवला जातो आणि वरच्या वर सूर्यप्रकाश साठवून कूल अशी शेड खाली दिली जाते. अशा त्या बांबूंच्या बनात लाईफ मॅटर्स, तिथं जीवनाला अर्थ आहे, तिथं लाईफ मॅटर करतंय. लाईक धिस, अशा प्रकारचं तिथं लाईफ आहे. अतिशय सुंदर असणारी बांबूची वनं, सुंदर असणारा सूर्यप्रकाश, तिथं जीवन आहे, इथं लाईफ मॅटर्स करते. शेवटच्या 2 ओळीमध्ये कवयित्री म्हणते, इन स्मॉल टाउन्स, जी छोटी छोटी टाउन्स आहेत, बाय द रिव्हर, नदीच्या जवळ असणारी, नदीच्या काठाला असणारी छोटी छोटी जी टाउन्स आहेत, वी वॉन्ट, आमची सगळ्यांची इच्छा, वी ऑल वॉन्ट, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे टू वॉक विथ द गॉड्स. आम्ही सर्वांनी वॉक्स टू द गॉड, परमेश्वरानं जो वॉक, परमेश्वराबरोबर आम्ही वॉकिंग करावं, परमेश्वराबरोबर आम्ही चालावं, परमेश्वराने जे मार्ग घालून दिलेले आहेत त्यानुसार आम्ही चालावं, अशी आमची इच्छा आहे. ती शहरं सुद्धा ईश्वरी मार्गाकडे जावीत, ईश्वरानं दिलेलं सौंदर्य त्यांनी बिघडू नये, अशी एक अंतिम इच्छा कवयित्रीनं शेवटच्या 2 कळव्यामध्ये व्यक्त केलेली आहे, शेवटच्या 2 ओळीमध्ये व्यक्त केलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला अलंकार कोणते आहेत, तर नेहमीप्रमाणे अलिट्रेशन सगळीकडे आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध असणारे शब्द आहेत की समर, विंटर, म्हणजे अँटिथेसिस या ठिकाणी अलंकार आहे. अलंकाराचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सेपरेट सत्र घेणार आहे. तर या कवितेमध्ये एक वेगळा अलंकार आहे, तो म्हणजे फक्त ट्रान्सफर्ड इपिथेट. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिथं हार दुःखी नाही, लुकिंग ऍट द सॅड रीद ऑफ ट्यूबरोजेस म्हटले, तो हार दुःखी नाही. जेव्हा आपली अंतःकरणातली भावना जी आहे, मन दुःखी आहे इथं, पण ते हार दुःखी आहे म्हणते, म्हणजे ते विशेषण दुःखी असणारे जे विशेषण आहे ते हाराकडे ट्रान्सफर केले, तेव्हा त्याला ट्रान्सफर्ड इपिथेट म्हणतात. हाच एक तुम्हाला माहित नसणारा किंवा आपण न सांगितलेला अलंकार आहे. तर एक सुंदर कविता आहे आणि अशा प्रकारे आपण इयत्ता 12वीचं कवितेचं सत्र पूर्ण केलेलं आहे. यानंतर आपण 1.1 हा धडा बघणार आहे आणि त्याच्यानंतर धडा ग्रामर एकाडे एक आपलं सत्र चालू होईल. आणि येत्या 20 दिवसामध्ये 12वीचं सगळं पुस्तक तुमच्या समोर असेल. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलला काही तुम्हाला कमेंट्स करायचे असतील तर द्या. धन्यवाद.